फलंदाज आपण पाहू शकतायत निहिल आणि त्याच्या सोबतीनं आपण पाहतोय हार्दिक. मागील मॅचमध्ये हार्दिकने चांगली बॅटिंग केली होती आणि त्यासमुळे एक चांगला स्कोर कार्डवरती तो स्कोर उभा झाला होता. पहिल्या षटक हाताळण्याकरिता राज बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झाला विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. भाविकला आपण पाहतोय मागच्या सामन्याचा सर्वाधिक मोठा मॅच विनर भाविक इष्टांच्या मागे आपल्याला पाहायला मिळेल येणाऱ्या 5 ओव्हर्समध्ये. सँडी अर्थातच संदेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला मॅच ऑन करा, वेळ जास्त जातोय. आज संदेशांचा वाढदिवस आपल्याला पाहायला मिळतोय. वाढदिवसांच्या लाख लाख शुभेच्छा. स्टार्ट ऑफ द मॅच सामन्याला सुरुवात होत असताना आपण पाहतोय एका बाजूला त्रिश रेवेन श्री जागमाता रावले आणि दुसऱ्या बाजूला आई आशापुरी एडवन या दोन संघांमधील हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडवरती निहिल किनी जिसकी बल्लेबाज आहे तुफानी व निहिल किनी. स्ट्राईक एंडवरती दुसऱ्या बाजूला हार्दिक गरत. राज पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती फॉलोइंग स्वीपचा अंदाज त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि तो फॉलोइंग स्वीप सक्सेस झालेला नाहीये. पहिल्याच बॉलवरती एक वेगळा अटेम्प्ट त्या ठिकाणी आपण पाहिला होता फलंदाज निहिलच्या माध्यमातून. या फलंदाजाकडे स्क्वेअर कट आहे, या फलंदाजाकडे फॉलोइंग स्वीप आहे, या फलंदाजाकडे हेलिकॉप्टर आहे. सर्व काही फटके या फलंदाजाच्या ताफ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय वेग जास्त होता या बॉलवरती आणि फुलर लेनचा बॉल त्याच्यावरती फॉलोइंग स्वीप करण्याचा प्रयत्न पाठवरती चढला नव्हता. दुसरा बॉल वेगाने टाकलाय, हा देखील चालला विकेट किपरच्या हातामध्ये. सलग 2 डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये डिलिव्हर करत असताना राजला आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये त्याला राज्य करायचं आहे. आपल्या नावाची छाप त्याला सोडवायची आहे आणि मागील 2 बॉलवरती घेतलेली मेहनत त्याला यशाच्या दिशेने घेऊन जातोय. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. 2 बॉल आतापर्यंत झाला. तिसरा बॉल या ओव्हरमधील तिसरा बॉल कमी गतीने टाकलाय, त्याच्यावरती स्लॅश करण्याचा प्रयत्न चाललाय बॉल थर्डमॅनला आणि सरळ बॉल सीमारेषा पार चौकार. 4 धावा. षटकांचा सामना आपण पाहतोय आणि 4 षटकांसाठी तुम्हाला 20 मिनिटे दिली गेली आहेत. त्या 20 मिनिटांमध्ये परफेक्टली तुम्हाला 4 षटक कंप्लीट करायचे आहेत. चौथा बॉल हुक शॉट आणि त्याच्यावरती धावा बुक केल्या जातील. बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगला चाललाय बॉल सीमारेषा पार. आणखीन एक चौकार. 4 धावा. सलग 2 चौकार निहिलच्या बॅटमधून येत असताना आपण पाहतोय. मागचे दोन्ही बॉल जर आपण पाहिले तर शॉर्ट बॉलचा वापर मैदानामध्ये केला जातोय निहिलच्या विरोधामध्ये. ज्या पद्धतीनं जे 2 बॉल आपण पाहिले पहिला आणि दुसरा त्याच्या तुलनेमध्ये या ठिकाणी मागचे 2 बॉल खराब होते. हा स्विच हिट सक्सेस झाला नाहीये. चला बॉल विकेट किपरच्या हातामध्ये 2 चौकार आल्यानंतर स्विच हिट त्या ठिकाणी बाहेर काढलं होतं हे अस्त्र, परंतु ते नक्कीच अपयशी ठरताना पाहायला मिळालं. 5 बॉलचा खेळ मैदानामध्ये जर ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय थोडंसं आतमध्ये आला हा बॉल. 8 धावा स्कोर कार्डवरती 5 बॉलचा खेळ मैदानामध्ये झाला. शेवटचा अंतिम बॉल ओव्हर दी विकेट बॉलिंग ट्रॅकवरती राज. शेवटचा बॉल चॉप करण्याचा प्रयत्न झालाय. व्हाईट बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. व्हाईट यॉर्करचा प्रयत्न होता. नितीश कदम सर आपल्या स्क्रीनवरती. चॉकलेट बॉय ऑफ टेंबी खोडावे आणि हा उल्लेख झाल्यानंतर शेखर किनी भरपूर खुश दिसत आहेत. शेवटचा बॉल या पहिल्या षटकामधील शेवटच्या बॉलवरती फॉलोइंग स्वीप क्षमस्वी स्लॉक स्वीप दाखवत असताना आणि हा स्लॉक स्वीप चाललाय मिड विकेटला. चौकार. 4 धावा.
आपण पाहिला, हुक शॉट आपण पाहिला, स्लॉक स्वीप आपण पाहिला. 13 धावा स्कोर कार्डवरती दुसऱ्या षटकाला सुरुवात होत असताना आपण पाहतोय स्ट्रायकिंगवरती हार्दिक. मागील ओव्हरमध्ये निहिलची बॅटिंग त्याने एन्जॉय केले. आता स्वतःला सूत्र हलवायचे येणाऱ्या 6 बॉलमध्ये आणि तो सध्या स्ट्रायकिंगवरती आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकाला प्रारंभ झालाय. पहिला बॉल ओव्हर दी विकेट. पहिला बॉल मिस केला जातोय. आता बॅटरीची रिॲक्शन पाहत असताना या बॉलची किंमत भरपूर होती फलंदाजासाठी. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय अशा पद्धतीने हा बॉल फुलटॉस बॅटवरती जर आला असता तर इथे कदाचित 6 रन्स फिक्स होत्या. सुरुवात चांगली झाली या षटकाची डॉट बॉलने. 13 धावा स्कोर करते आपल्याला पाहायला मिळते. जतीन आलाय बॉलिंग ट्रॅकवरती. पहिला बॉल फुलटॉस बॅटवरती आला नाही, टॉप स्वरूपामध्ये तो आपल्याला पाहायला मिळाला. दुसरा बॉल असेल या ओव्हरमधील हार्दिकसाठी. या ओव्हरमधील सेकंड बॉल जतीन घेऊन चाललाय बॉलिंग ट्रॅकवरती. हा शॉर्ट बॉल त्याच्यावरती स्लॅश केले पॉइंटला. ओव्हर दी पॉइंट खेळायचं होतं. वन बाउन्स सीमारेषा पार. दुसऱ्या बॉलवरती आलाय चौकार. 4 धावा. तुमच्या बाहेर आणि त्याच्यावरती ज्या पद्धतीनं स्मॅश केलं ओव्हर दी पॉइंट हा स्ट्रोक केळगिरी पाहायला मिळाला. बॅकफुटला जाऊन वेट ट्रान्सफर करत असताना चांगल्या पद्धतीनं या बॉलला सरळ पाठवलं होतं पॉइंटला. तिसरा बॉल या ओव्हरमधील. तिसरा बॉल देखील त्याच पद्धतीनं, हा देखील कव्हर पॉइंटला. बॅक टू बॅक 2 चौकार. हार्दिक घरत रंगात आलाय परत. चौकार. 4 धावा. बॅक टू बॅक बाउंड्रीज या ठिकाणी येत असताना आपण पाहतोय. आधीचा पॉइंट लागला होता, हा कव्हर पॉइंटला त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 21 स्कोर कार्डवरती 21. 3 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झाला. जतीनवरती आक्रमण केला गेला. काउंटर अटॅक आता सुरू झाला. यादीच्या ओव्हरमध्ये नेहिल किनी त्याचं तुफान आपण पाहिलं. आता सेकंड ओव्हरमध्ये हार्दिकला आपण पाहतोय. मागील 3 बॉलमध्ये त्याच्या बॅटमधून 8 रन्स येताना दिसल्यात. चौथा बॉल. आता या बॉलवरती पलटवार होईल की हार्दिक पुन्हा एकदा धीराज गाजवेल. पलटवार झालाय मैदानामध्ये. चांगला बॉल मैदानामध्ये पाहायला मिळाला. ट्रॅकरचा वापर त्या ठिकाणी करण्यात आला होता. पडल्यानंतर सर्व विकेट किपरच्या हातामध्ये ऍक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय. 4 बॉल आतापर्यंत झालेत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या सेकंड ओव्हरमधील बॉलिंग ट्रॅकवरती जतीनला पण पाहतोय. 2 चौकार आल्यानंतर तो डॉट बॉल येताना दिसला आणि त्यानंतर लांब शॉट्स घेण्याची संधी त्याला मिळाली असेल. आता त्याच्यावरती स्विच हिट. ग्रेट शॉट ऑफ द मॅच. ग्रेट शॉट ऑफ द नाईट. हार्दिकच्या बॅट मधून षटकार. थँक्यू डीजे. मागील मॅच मध्ये 4 विकेट्स घेणारा जतीन या मॅच मध्ये या ठिकाणी महागात पडला टीम आशापुरी एडवन संघाला. 27 धावा फलकावरती. 5 बॉलचा खेळ मैदानामध्ये झाला आणि मागील 5 बॉलमध्ये आतापर्यंत 2 चौकार आणि 1 षटकार आपल्याला पाहायला मिळाला. शेवटचा बॉल आणि या शेवटच्या बॉलवरती फिनिशिंग टच चांगले द्यायच्यात. या बॉलवरती स्लॅश केले पॉइंटला. इन फ्रंट ऑफ दी ऑफ साइड जे स्ट्रोक हार्दिकच्या बॅट मधून आपण पाहिल्यात. लाजॉब कडक शॉट. इथे DRS चा वापर केला जातोय. पाहिलं जाईल षटकार आहे की चौकार, परंतु ओव्हर दी पॉइंट थ्रू दी पॉइंट जो स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. खतरनाक बॅटिंग सध्या मैदानामध्ये सुरू आहे हार्दिकच्या माध्यमातून. हार्दिक आता रंगात आलाय. एक मॅन ऑफ द सिरीज बाईक या खेळाडूच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळते. यस इट इज अ 6 रन्स. षटकार त्या ठिकाणी आपण पाहतोय. शेवटच्या बॉलवरती धमाकेदार षटकार त्या ठिकाणी पाहायला मिळाला. ओव्हर नंबर 2 चा खेळ संपलाय. 2 ओव्हर नंतर टीमचे टोटल फलकावरती 33 रन्स स्कोर कार्ड आपण पाहतोय. 2 ओव्हरचा खेळ संपलाय.
चर्चा करण्याकरिता आता भाग पडले, विचार विनिमय केले जात आहेत. लक्षात घ्या, येणारी जी 2 षटकं आहेत ती बरोबर तुम्हाला 10 मिनिटांमध्ये या ठिकाणी कंप्लीट करायची आहेत. आता तिसऱ्या षटकामध्ये राजचा स्पेल कंटिन्यू ठेवला जाईल की फ्रेश बॉलचा वापर या ठिकाणी केला जाईल, तर राजला इथे कंटिन्यू ठेवलं गेले. तिसऱ्या षटकामध्ये सेकंड स्पेलमध्ये त्याला आपण पाहणार आहोत. कमबॅक स्ट्रॉंगर हवाई टीम आशापुरी एडव्हान्स संघाला, आणि त्या प्रयत्नामध्ये राजला आता अधिराज्य गाजवायचं आहे. 33 धावा फलकावरती पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर रन्स आल्या होत्या 13, आणि मागील ओव्हरमध्ये धावांचा पाऊस पडताना पाहायला मिळाला. कारण मागील ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर तब्बल रन्स झाल्या 20, त्यामध्ये 2 चौकार आणि 2 षटकार. त्यामध्ये आपण जर पाहिलं तर अप्परकट आपल्याला पाहायला मिळाला, स्विच हिट आपल्याला पाहायला मिळाला, जवळपास 3 अप्परकट आपल्याला पाहायला मिळाले होते. वीरेंद्र सेहवाग कॉब्युक स्टाईलमध्ये 33 धावा स्कोर कार्ड होती लागल्या गेल्या. 2 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपलाय. तिसऱ्या षटकाला सुरुवात होत असताना आपण पाहतोय तिसऱ्या षटकामध्ये राज बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. टीम आशापुरी एडवन संघ थोडीशी घाई करा, आज आपल्याकडे वेळ जास्त नाहीये, शेड्यूल भरपूर उशिराने सुरू झालं. 33 धावा स्कोर कार्डवरती, आणि मागील 2 ओव्हर्सचा जर आपण विचार केला तर एकही सिंगल किंवा एकही डबल आलेली नाहीये. इथे नक्कीच फाईन लेगला क्लिअर करत असताना पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत, 4 धावा चौकार. सध्याच्या घडीला प्रेक्षक क्षेत्ररक्षक बंद आहेत आणि क्षेत्ररक्षक प्रेक्षक बंद आहेत. फक्त 6 आणि 4 ने डिलिंग सुरू आहे मैदानामध्ये. निहिल किनी आणि दुसऱ्या बाजूला हार्दिक गरत, डोकेदुखी ठरणारे हे 2 ओपनर्स मैदानाच्या आतमध्ये आपलं वर्चस्व दाखवत असताना 37 धावा फलकावरती पहिल्या चेंडूचा खेळ मैदानामध्ये झालाय. अजूनही जर आपण पाहिलं तर 17 चेंडूंचा खेळ बाकी आहे, आणि इथून प्रोजेक्टेड स्कोर 87च्या घरामध्ये 87 धावा प्रोजेक्टेड स्कोर दाखवतोय. या बॉलवरती चांगल्या पद्धतीने स्क्वेअर ड्राइव्ह, ग्रेट शॉट निहिल किनीच्या बॅटमधून, आणखीन एक धमाका, कडक शॉट, 4 धावा चौकार. स्कोर कार्ड आपण पाहतोय. आतापर्यंत 2 बॉलचा या ओव्हरमधील खेळ झालेला आहे, आणि या ओव्हरमध्ये राजला देखील सोडलेलं नाहीये. मागील ओव्हरमध्ये बँक ऑन दी टार्गेट गोलंदाज जतीनला केला होता. या ओव्हरमध्ये टार्गेट केले गेले राजला. येणाऱ्या 4 बॉलमध्ये भरपूर काही घडणार आहे. तिसरा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न, इथे पॉइंटला शतषक होता, त्याला बीट करून बॉल डीप मध्ये जातोय. शतषक त्या ठिकाणी येत आहे. 2 धावांचा कॉल आहे. फार वेगाने निहिल खेळपट्टीवरती धावतोय. 2 धावा इझिली मिळतील या बॉलवरती, आणि या 2 धावेचे धावसंख्या फलकावरती 43-43. मृदुल नाराज आहे, आज इंजरी असल्या कारणास्तव आपल्याला पहिल्या 3 षटकांमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती तो दिसलेला नाहीये. याच मैदानावरती 1 वर्षाआधी जो खेळ त्याने दाखवला होता, सर्वाधिक चर्चेचा विषय मृदुल ठरला होता. 43 धावा फलकावरती 3 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झालाय. चौथा बॉल ओव्हर दी विकेट, बॉलिंग ट्रॅकवरती राज. चौथा बॉल, जास्त वेग या बॉलवरती पाहायला मिळाला. वेग जास्त होता परंतु नियंत्रण नव्हतं या बॉलवरती. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना आपण पाहतोय. टीमचे टोटल फलकावरती 44, 44 धावा फलकावरती लागला जात आहेत. 3 बॉल आतापर्यंत झाल्यात. हाफ इनिंग कंप्लीट झालं, हाफ इनिंग अजूनही कंप्लीट होणं बाकी आहे. 44 धावा मागील 15 बॉलमध्ये आल्यात. येणाऱ्या 15 बॉलमध्ये किती येतील? बॅटची कडा तिथे घेतला, आणि त्यानंतर बॉल फार वेगाने आउटफील्डला फाडत सीमारेषा पार. आणखीन एक चौकार या ओव्हर मधील येत असताना पाहायला मिळतोय. 4 धावा. इनसाइड आउट त्या ठिकाणी ऑफर केला होता. बॅट अँड बॉल मध्ये प्रॉपरली कनेक्शन झालं नाही, तरी देखील 4 रन्स मिळताना पाहायला मिळालं. 5 बॉल ऑफ ड्राईव्ह एक्स्ट्रा कव्हरला, हा देखील फार वेगानं बॅक टू बॅक. आणखीन एक चौकार निहिल किनीच्या बॅट मधून, जिसके बल्लेबाज है तूफानी वो निहिल किनी मैदान के अंदर.
डबल 7 चौकार आपल्याला पाहायला मिळाला. त्यामध्ये एक फक्त डबल येताना दिसल्या. फक्त 4 आणि फक्त 4 या देखील बॉलवरती कदाचित तेच चित्र असू शकतं. यस, डेफिनेटली शेवटच्या बॉलवरती देखील चौकार आलाय. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 3 ओव्हर नंतर 56 अब तक 56 आणि चौकारांची हॅट्रिक त्या ठिकाणी पाहायला मिळाली. करताना दिसला. रेणुका मैदान के ऊपर पहाड़ करता है, सब खेलते हैं मगर वो खिलवाड़ करता है. आणि गोलंदाजांसोबत तो खिलवाड मैदानामध्ये खेळला गेलाय. मागील 2 फलंदाजांच्या माध्यमातून बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर 4 मध्ये मृदुल पाटीलला आपण पाहतोय. प्राऊड ऑफ एडवन बॉलिंग ट्रॅकवरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 56 धावा फलकावरती येणाऱ्या 6 बॉल्समध्ये विकेट हवी. 56 धावा फलकावरती एक मोठी पार्टनरशिप मैदानामध्ये बिल्ड झालं. एक बिगेस्ट पार्टनरशिप 2 फलंदाजांमध्ये हार्दिक आणि त्याचबरोबर निहिल 2 फलंदाज मैदानामध्ये खेळतायत. पहिला बॉल पाठची कडा आणि तिथे पॉइंटला चांगला झेल टिपला जातोय. ज्या विकेटची प्रतीक्षा होती ती विकेट मिळत असताना पहिल्याच बॉलवरती घेतले विकेट, गॉन. कव्हर्सला रन्स फॅगन व्हील डीबीएनच्या माध्यमातून दाखवला जातोय आणि हार्दिक गरजचा ऍक्शन रिप्ले थोड्याच वेळात तो देखील येईल. पहिलाच बॉल कमी गतीने टाकलाय. चाला बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. अचंबित करणारा बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. साहिलसाठी पहिल्या बॉलवरती सरप्राईज होता. हा तोफा त्या ठिकाणी मृदुलकडून होता. 2 बॉलचा खेळ मैदानामध्ये झाला. सध्या 4थं षटक प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळते. 56 धावा फलकावरती लागल्यात. 56 वरती एक विकेट आतापर्यंत 311 श्री जागमाता रावले टीमने गमावला. तिसरा बॉल हा वेगाने टाकलाय. आधीचा स्लोअर वन आणि आता हा क्विकर वन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहणार आहोत हा बॉल ज्या पद्धतीने डिलिव्हर्ड केला होता बरोबर ऑफटॉमच्या बाहेर. 3 बॉल आतापर्यंत झाल्यात. मागील 3 बॉलवरती रन्स आलेल्या नाहीयेत. त्याऐवजी एक विकेट आलाय हार्दिकची. हा बाउन्सरचा प्रयत्न होता त्याच्यावरती जबरदस्त फटका आणि सरळ बॉल थर्डमॅनला ठोकलाय चौकार. 4 धावा. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 60 रन्स स्कोर करती लागला गेल्या 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. फक्त 50 सेकंद आतापर्यंत बाकी राहिल्यात आणि येणाऱ्या 50 सेकंदांमध्ये हे 2 बॉल तुम्हाला डिलिव्हर करायचे आहेत. कमी गतीने टाकला होता त्याच्यावरती पुल शॉट केला प्रयत्न. सिप झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. एकदा मिळालंय. एकेरी होतीच संतुष्ट लागणार. सिंगल मिळत असताना पाहायला मिळाले. 61 धावा फलकावरती. शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. अंतिम चेंडू असेल या 4थ्या षटकामधील.
61 फलकावरती 5 बॉल आतापर्यंत झाल्यात. शेवटचा आणि अंतिम बॉल बॉलिंग ट्रॅकवरती मृदुल आपण पाहतोय. निहिल 34 वरती बॅटिंग करत असताना 12 बॉलमध्ये अर्धे विकेटवरती टाकण्याचा प्रयत्न झाला होता आणि इथे देखील गॅपमध्ये झालाय, म्हणजे इथे देखील 4 फिक्स आहे. शेवटचा बॉल आणि इथे 4 रन्स डिपॉझिट केल्या गेल्यात. 65 फलकावरती 4 षटकांचा खेळ संपलाय आणि निहिल 38 वरती जाऊन पोहोचलाय. 4 ओव्हर्स बरोबर 20 मिनिटांमध्ये कंप्लीट केले गेलेत. त्याबद्दल धन्यवाद आयोजकांच्या वतीने. ही आशापुरी एडवन टीम 4 ओव्हर्समध्ये 65 स्कोर कडे होती लागला. त्यामध्ये प्रत्येक फलंदाजाने आपलं कॉन्ट्रीब्युशन दिलंय. हार्दिक गरतच्या पद्धतीनं इन फ्रंट ऑफ द ऑफ साईड त्याचे स्ट्रोक आपण पाहिले. त्यामध्ये अप्परकट आणि स्क्वेअर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाले आणि त्याचे हायलाइट्स दाखवले जातील DBNच्या माध्यमातून. डीप बिलीव्ह नेटवर्क हा पहिला चौकार आपण पाहिला जतीनच्या विरोधामध्ये. हा देखील चांगला स्क्वेअर ड्राईव्ह आपण पाहिला होता. इंटू दी गॅपमध्ये पॉइंटला काढलं होतं त्या बॉलला. हा तिसरा होता ओव्हर दी पॉइंट. जाऊयात आपण 5व्या षटकामध्ये. स्लॉग ओव्हरला सुरुवात झाली आणि स्लॉग ओव्हरमध्ये या ठिकाणी आपण पाहतोय संचितला बॉलिंग ट्रॅकवरती आणलं गेलंय. ओव्हर नंबर 5 मध्ये पहिला बॉल कटर टाकलाय. त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, उंची जास्त आणि लांबी कमी. डाऊन दी बॉल फिल्डर सेकंड अटेम्प्ट मध्ये कॅच कंप्लीट करण्याचा प्रयत्न, कॅच ड्रॉप आणि पहिल्याच बॉलवरती झेल सुटल्यानंतर आता येणाऱ्या 5 बॉलवरती ड्रामा मैदानामध्ये पाहायला मिळतोय का पाहायचं आता, कारण स्ट्राईक देखील रोटेट झालंय आणि नेहिल किनी आता स्ट्राईक वरती आलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय बॅटच्या समोर टाकण्याचा प्रयत्न झाला होता, त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, उंची जास्त लावली, लांबी कमी होती. लॉंग ऑफ मध्ये तो कॅच ड्रॉप झाला हर्षलच्या माध्यमातून. आज हर्षल फिल्डिंग मध्ये चुका करताना दिसलाय. जो नॅचरल हर्षल फिल्डिंग मध्ये आपला अव्वल दर्जा देत असतो, तो आज हर्षल फिल्डिंग मध्ये थोडंसं कमी पडतोय. 66 धावा फलकावरती लागल्यात. पहिल्याच बॉलवरती सिंगल आले आणि तदनंतर स्ट्राईक देखील रोटेट झालंय. येणाऱ्या 5 बॉलमध्ये संचित वरती नक्कीच एक मोठी जबाबदारी असणार आहे. दुसऱ्या बाजूला निहिल आपण पाहतोय 13 मध्ये 38 बनवल्यात. चांगला बॉल मैदानामध्ये पाहायला मिळतोय. एका बाजूला एक यंगस्टर नवीन चेहरा संचितला आपण पाहतोय, तर दुसऱ्या बाजूला एक विस्फोटक आणि विध्वंसक फलंदाज त्याच्या विरोधामध्ये टाकलेला हा फाईट जॉर्करचा प्रयत्न चांगला होता. 66 धावा फलकावरती 2 चेंडू आतापर्यंत झाल्यात. तिसरा बॉल या ओव्हरमधील ओव्हर दी विकेट. हा बॅटच्या समोर लॉंग ऑफला, मिड ऑफला क्लिअर करून डीप मध्ये लॉंग ऑफ. मृदुल पाटील ग्रेट एफर्ट्स. एकच रन इथे मिळेल आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती 67 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. 3 बॉलचा खेळ मैदानामध्ये झाला, अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. स्ट्राईक एंडवरती साहिलला आपण पाहतोय कॅच ड्रॉप झाल्यानंतर कदाचित येणाऱ्या 3 बॉलमध्ये ते एअर स्ट्राईक होऊ शकतं. संचित मागील 3 बॉलमध्ये चांगली कामगिरी करतोय. या बॉलवरती फोर्स केलाय ओव्हर दी लॉंग ऑफ, सरळ बॉल सीमारेषा पार. ग्रेट शॉट ऑफ द मॅच. 6 धावा षटकार. .73 स्कोर कडे लागल्या जात आहेत. 4 बॉलचा खेळ मैदानामध्ये झालाय आणि काय फटका खेळला होता. आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील एक छोटीशी घटना घडली. हा देखील खेळण्याचा प्रयत्न झाला होता. शॉर्ट थर्डमॅनला शतशत तडकणे आहेत. एक धाव मिळेल या बॉलवरती आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 74. शेवटचा अंतिम बॉल असेल या इनिंग मधील. नेक्स्ट मॅच 2 टीम मध्ये, एका बाजूला केलवा 11 आणि त्यांच्या अगेन्स्ट उज्ज्वल संघ मथाने. दोन्ही टीम्सचे कॅप्टन चला आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. या बॉल नंतर टॉस केला जाईल. 74 स्कोर कार्ड आपण पाहतोय. शेवटचा अंतिम बॉल ओव्हर दी विकेट. शेवटचा बॉल प्लेड ऑन झालाय आणि यष्टन वरती बॉल आणि शेवटच्या बॉलवरती एक ड्रीम विकेट घेत असताना संचित मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. कारण या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर स्लॉग ओव्हर्समध्ये ज्या रन्स डिझर्व होत आहेत ना, त्या रन्स आलेल्या नाही आहेत. कौतुक करावं लागणार आहे, प्रशंसा करावी लागणार आहे गोलंदाज संचितची. पहिल्या इनिंगचा खेळ मैदानामध्ये संपलाय. 74 स्कोर कार्ड होती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि 75चं टार्गेट समोर ठेवलं गेले. 75 धावांचं लक्ष. जरा टॉस साठी या. एका बाजूला केलवा 11 आणि दुसऱ्या बाजूला उज्ज्वल संघ मथाने.
सर टॉस आपण करतोय. आदरणीय विनायकदादा किनी आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्या शुभ टॉस या ठिकाणी केला जाईल. सर केलवा 11 टीमचे कॅप्टन टॉस साठी या. मागच्या सामनाचा हिरो कॅप्टन रीडिंग फ्रॉम दी फ्रंट कप्तान चला सिनातान अर्थातच दीपेश चौधरीला आपण पाहिलं. कॅप्टन थोडंसं फास्ट या. केलवा 11 टीमचे कॅप्टन प्लीज टॉस साठी या लवकर. सर टॉस आपण करतोय. वेलकम रवींद्र मेहर अँड देवेश चौधरी. रवींद्र या ठिकाणी कॉल करतील. हेड असा कॉल या ठिकाणी केलाय आणि टेल आला. मान्यवरांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचं. या मॅचमध्ये दीपेश टॉस किती महत्वाचा होता? खूप महत्त्वाचा होता, कारण समोरची टीम पण चांगली आहे. आम्ही क्षेत्ररक्षण करू. मागील सामन्यामध्ये देखील रनचेसमध्ये नक्कीच रन चेस झाला, परंतु खऱ्या अर्थानं बॅट्समनने जो परफॉर्मन्स दाखवायला हवा होता तो परफॉर्मन्स झाला नाही. या मॅचमध्ये काय संदेश असेल आपल्या बॅटिंग युनिटला? काय नाही, सगळे व्यवस्थित खेळतील. पहिलीच मॅच आहे, त्याच्यामुळे कॉन्फिडन्स नव्हता. या मॅचला कॉन्फिडन्सने खेळतील. या आयोजन नियोजनाबद्दल काय म्हणाल? दरवर्षीप्रमाणे यंदा पण चांगलंच आहे आणि लाईट्स पण खूप मस्त आहे, त्यामुळे खेळायला मजा येते. ऑल द बेस्ट दीपेश. टॉस रवींद्र, जर तुम्ही जिंकला असता तुमचा निर्णय काय असता? क्षेत्ररक्षक. आता मनाविरुद्ध बॅटिंग करायची. मागच्या सामन्यामध्ये देखील बॅटिंग केली होती, चांगले रन्स तुम्ही बनवल्या होत्या. माइंडमध्ये काय ठरवलं असणार आहे या मॅचमध्ये 5 ओव्हर्समध्ये? आता आपण स्कोर बनवण्याचा प्रयत्न करू. मागील वर्षी पराभवाचा सामना करावा लागला होता, इथे क्वालिफाय होण्याचा प्रयत्न असेल. नक्कीच. ऑल द बेस्ट. बोथ टीम्स टॉस त्या ठिकाणी जिंकलाय. उज्ज्वल संघ मथाने टीमने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. जाऊ आपण कमेंट्री बॉक्समध्ये जिथं आपल्यासोबत जोडले जातील. ओमकार शेटे सर, आउट यू. थँक्यू सो मच हार्दिक केणी, एक युवा समालोचक आणि त्यांच्या सोबतीनं उत्कर्ष पाटील यांचा आवाज आपण ऐक. आणि सध्या त्याच्या हायलाइट्स तुमच्या समोर होतं. 75 पहिला सामना नेल बायटिंग फिनिश विठ्ठलवाडी वर्सेस रावळे आणि आता त्यातनं मागे वळून पाहिला नाहीये. 75 धावेचं लक्ष. मॅच ऑन. सामन्याची सुरुवात. पहिला बॉल टप्पा पडला, चालला यष्टी रक्षकाच्या हातात आणि डॉट बॉलची झाली आहे समाप्ती. आय थिंक मागच्या मॅच मध्ये टीम एडवनसाठी मृदल ॲज अ ओपनर आला होता. आज थोडासा दुखापतग्रस्त, त्याच्यामुळे अगदी गोलंदाजीमध्ये देखील 2 स्पेल जिकडे मृदलचे आपण पाहतो आज त्याच्यातून एक कमी होताना दिसला आणि त्याचा इम्पॅक्ट पडला. 75चं रनचेस वाटायला आलं. हाफ ट्रॅकर आता काढला, चालला बॉल प्लस डगआउट मध्ये सांगत असताना जब तक मैं खडा हूं तब तक मैं लढूंगा. आणि मागच्या मॅचचा खऱ्या अर्थानं मॅन ऑफ द मॅचचा जो हकदार होता, जो एकटा लढला होता भाविक, आता काही जीवनदान देखील त्यामध्ये त्याच्या वाटायला आलं होतं आणि मिळालेत रन्स या ठिकाणी 4. हा पहिला चौकार आला फलंदाज भाविकच्या बॅटमधनं. त्याच्या सोबतीनं हर्षल तरे खेळतोय. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार आहे. पालघर क्रिकेटचं येणारं भविष्य नील केणी. हा फुल टॉस टाकलाय, तो कसा सोडेल फलंदाज. काढला, पॉवर प्ले सुरू आहे आणि डीप काउ कॉर्नर फेसला येतोय चौकार. सलगचा दुसरा भाविकच्या बॅटमधून.
ग्रेट स्टार्ट. आता फटका हा देखील कडक आहे. टार्गेट 75चं, बट टीम एडवन देखील बेधडक आहे. म्हणून मागच्या मॅच मध्ये म्हणालो ना, ज्यावेळी 12 बॉल आणि रनचेस 23 बाकी होतं, एडवन जर पुढचा सामना खेळतीये 60-65 बनवण्याची ताकद ठेवते, पण इथे टार्गेट 75चं लागलंय. वरच्या ज्या 10-12 रनचा डिफरंट आहे ना, तो जर का पॉवर प्ले मध्ये कव्हर झाला, एडवन या मॅचला घेऊन जाऊ शकतीये. कारण आता भाविक 2 चौकार 1 षटकार आणि ते देखील कुणाला मारलेत, निहिल केणीला. त्याच्यामुळे ते सुरुवात चांगली आहे. जर येत्या 2 बॉल मध्ये कमीत कमी 5 ते 6 रन झाले तर खतरनाक होईल मॅच. टाइम सेट आहे. पहिला बॉल पडलाय बरोबर या मॅचचा. या ठिकाणी आपण पाहता ऑन स्क्रीन देखील तुम्हाला टाइम शो केला जातं. बॅकफुटला जाऊन इनफिल्डच्या वरनं कॉपी बुक स्टाईल. वा भाई वा, काय फटका सजवलाय. बॅकफुटला गेले, जागा बनवली, रूम क्रिएट करत एक स्टॅकवरला अपिश अँड पनिश बॉल सीमापार फरार. आला नंबर 4 चौकार. थँक यू डीजे. हे बॅटल सुरू आहे. निहिल केनी आणि भाविक मध्ये तू शेर तो मैं बब्बर शेर, मेरे सपनों के सामने सब हो जाते ढेर. क्या बॅटिंग सुरू आहे भाविकच्या माध्यमातून. 18 आले, 3 चौकार 1 षटकार. सुरुवात डॉट बॉल न झाली आहे, त्यानंतर पलटवार तो खतरनाक झालाय. अंतिम बॉलचा खेळ बाकी आहे. पहिल्या P1 मधील, यानंतर P2 येणं ते देखील बाकी आहे. सुरुवात झाली आहे धमाकेदार. क्षमतेपेक्षा जास्त धावलं की दम लागतो आणि क्षमतेपेक्षा जास्त धावायला देखील मित्रांनो दमच लागतो. ते दमखम या मॅच मध्ये दाखवताना या ठिकाणी भाविक पाहायला मिळतं. भाविकची बॅटिंग पाहिली ना, आज एडवनकर फक्त इतकंच म्हणतील भाविकसाठी, खबर नाही मुझे जीत होगी मेरी या नहीं, बस इतना यकीन है आज हारूंगा नहीं. इथे निहिल केनीचा पलटवार आलं. उत्तर टीट फॉर टॅट. ईट का जवाब पत्थर से, लाइक दैट. आणि आली विकेट नंबर 1. थँक यू डीजे. टायमर ऑन आहे. पहिलं षटक बरोबर 5 मिनिटांमध्ये पूर्ण झाला. 37 सेकंद तुमच्याकडे बाकी आहेत पहिल्या 5 मिनिटातून. त्याचा वापर चांगला झाला. फील्ड सेटअप चांगल्या प्रकारे सेट होऊ शकते. विदिन 5 मिनिट्स पर ओव्हर 20 मिनिट 4 ओव्हर्स तुम्हाला कंप्लीट करायच्या आहेत. षटक संपलं. पहिलं रन झाले मैदानावरती 18. विकेट गेली 1. नवीन फलंदाज मैदानावरती आलाय मृदल पाटील. मागचं वर्ष पर्व गाजवलं. भाविकची धडाकेबाज सुरुवात. पहिल्या षटकात चौकार षटकारांची आतिषबाजी, पण शेवटच्या चेंडूवरती विकेट आणि थरारक हे पहिलं षटक तुम्हाला पाहायला मिळालं. आणि या हायलाइट्स पहिल्या ओव्हरच्या तुमच्या समोरच. हा पहिला बॉल जो ऑन साइडला त्यांना चौकार मारला होता स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या अगदी मधोमध. त्यानंतर हा दुसरा बॉल त्याच्यावरती त्यांना मारला होता समोर लॉंग ऑनला चौकार. आणि त्यानंतरचा षटकार तुम्ही पाहतच राहाल, इतका सुंदर होता. या जवळात ऑनगोईंग मॅच मध्ये सामना सुरू झाला. बॅटच्या समोर बॉल बॅक ड्राईव्ह समोर मिड ऑफ बॉल वरती वेल स्टॉप. चांगलं क्षेत्ररक्षण. एक सिंगल ऍड झाली आहे. धावफलक 1 ने पुढे जात आहे. धावफलक पोहोचले 19 ऑन दी बोर्ड. 19 ला 1 बाद. वीरेंद्र सेहवाग त्याच्यासाठी आकडा त्याच्या कारकिर्दीमध्ये खूप लकी राहिला. 319 टेस्ट क्रिकेटमध्ये एक 100, ODI क्रिकेटमध्ये एक 100, 219 IPLच्या धर्तीवरती एक मात्र शतक आलं. मुलतानचा सुलतान वीरेंद्र सेहवागच्या बॅटमननं तिकडे देखील त्यांना बनवल्या 119 धावा. 19 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1. 75चं लक्ष. टप्पा पडला. चालला एसटी रक्षकाच्या हातात. मृदल पाटील समोर डॉट बॉल टाकणं म्हणजे वाघासमोर शेळी आणणं. त्यानंतर वाघानं अगदी म्हणावं की आज माझा उपवास आहे, तसंच काही आहे. मात्र आज हा वाघ थोडासा जखमी झालेला आहे. मात्र त्याला पलटवार करावा लागेल. मृदल पाटीलला आपला बॅटमधनं उत्तर द्यावी लागतील, कारण आज टीमला गरज आहे. तर मृदलची बॅट बोलणं खूप गरजेचं आहे. ओव्हर द विकेट हिमेश.
हा टाकलाय फुल टॉस इनफिल्डच्या वरनं काढलाय. मृदल पाटीलला आलाय नंबर 4. टीमची टोटल 23. संघर्ष सुरू आहे. जर पाव आपल्या मध्ये 30 बनले ना तर मॅच खतरनाक होईल. 23 धावा झालेत. हिमेश मागच्या 3 बॉल मध्ये 5 धावा खर्च झालेत. हा फुल टॉस होता क्या फटका होता मृदलचा. सध्या पाय चालत नाहीयेत मृदलचे. आता बॅटचा अगदी जो रेंज होता थोडस लांब आणला. हँडल थोडस दूर करत खेळले त्यामुळे बॉल वरती लवकर बॅट आली. आणि आता फिल्डिंग मध्ये चेंजेस. पॉवर प्ले सुरू आहे. एक्स्ट्रा कव्हरला अगदी एक क्षेत्ररक्षक आहे. मिड ऑफ सर्कलच्या आत ऑन साइडला लॉंग ऑन एक डीप मध्ये मिड विकेट सेट केलाय. ओव्हर द विकेट. हा हाफ ट्रॅकर ट्रॅप सेट आहे. समोर लॉंग ऑफ टीपला झेल. संपलाय खेळ. फलंदाज बाद. मृदल पाटील बॅक टू डग आउट. थँक्यू डीजे मास्टर्सच्या माध्यमातून गाणं प्ले होताना तुम्ही पाहिलं. बुलाती है मगर जाने का नाही. अडचणी आयुष्यात येत असतील स्वतःला इतकंच सांगा ती बोलवतीये तर जरूर जा. फक्त त्या अडचणींना इतकंच सांगा बेबे मेक इट लार्ज, बेबे मेक इट लार्ज. डायरेक्ट डोंगरावरती झोपून गेलेत भाई लोक. हा तूच ब्लॅक टी शर्ट. हा बाबा तूच. आयफोन आहे ज्याच्याकडे. ग्रीन कव्हर. हे देखील प्रेक्षक तुम्ही पाहता डोंगराच्या इतके उभे आहेत की कॅमेराला झूम करणं कठीण झालं. चला एक प्रेक्षक स्टँड मध्ये नजर टाकूयात. तिकडे कोण कोण मॅच पाहता. या सगळ्या फ्लॅश लाईट्स ऑन झाल्यात. आरामात भाई लोक जणू काही एखाद्या गोव्याच्या बीच वरून सध्या समुद्राच्या लाटांचा जसा आनंद घेतला जातो ना अगदी त्या प्रकारे सध्या मॅचचा आनंद घेतला जातो. शिवनेरी चषकात गुलाबी थंडी, हवेचा गारवा आणि क्रिकेट एकदम गरमागरम चाललं. लोवर फुल टॉस आडवा बॅटनं वळवला. पॉवर प्ले सुरू आहे. फुल साईड डीप मध्ये तिकडे पोहोचतील चेंडू वरती. तोपर्यंत 2 रन्स आरामात पूर्ण केला जातील. धाव फलक 2 ने पुढे जाईल की नाही हो क्वेश्चन मार्क. थर्ड अंपायर आय थिंक डिसिजन झालं बॅटिंग साईड की फिल्डिंग साईड. अंपायरच्या मनामध्ये देखील शंका होती. ओ क्लोज 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 क्लोज. 3, 2, 1 बॅट ड्रॅग झालीये का. इन द लाईन की आउटसाइड इन द लाईन. चाललाय बॉल. बॅट पण चालली आहे. ओ आता लाईन ऑन दी बॅट की आतमध्ये. थर्ड अंपायरला जावं लागेल. क्लोज अ कॉल. इन द लाईन नॉट आउट. ऑन द लाईन आउट. भरपूर काही घडेल. थोडाच वेळात रिप्ले. अजूनही बेल्स फ्लाय झालेली नाहीये. इन द लाईन बॅट जाऊ शकते. काही फ्रॅक्चर्स ऑफ सेकंड. यस डिसिजन काही क्षणात आपल्यापर्यंत पोहोचेल. इकडे नजारा क्लिअर आहे. सेफ बॅटर. 2 रन्स कंप्लीट आहेत. फक्त 2 सेंटीमीटर आणि 1 सेकंदाचा फरक काय आहे ना तो या डिसिजन वरती तुम्हाला कळाला असेल. जे ऑनलाईन सध्या ठिकाणी मॅचचा आनंद घेतात त्यांच्यासाठी दूध का दूध पाणी का पाणी. 25 धावा धाव फलकावर. विकेट गेलेले 2. अंतिम बॉलचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. थोडा रुको थोडा सबर करो. ये मुकाबला अभी भी खत्म नहीं हुआ. एडवन लढणं जाणते. तर हारलेला सामना ज्यावेळी तुम्ही जिंकता ना मग खूप काही होतं. मग ती टीम डेंजरस होतं. आणि आज पहिला सामना जवळजवळ पराभव वाटायला आला होता टीम रावळेच्या. त्यानंतर खूप सुंदर बॉलिंग केली नयननं. एक सिंगल कंप्लीट झाली आहे. धावफलक 1 ने पुढे जात आहे. षटकं संपली आहेत मैदानावरती 2 आणि 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा झाल्यात 26. 26ला 2 बाद. 2 षटकांचा खेळ पूर्ण झाल्यानंतर अजूनही 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. 75चं रनचेस करंट रन रेट 13 वरती आहे. त्याच्यामुळे रिक्वायर रन रेट आता वाढलाय आणि बनवायच्यात अगदी 16.33च्या सरासरीनं 18 चेंडू 49 धावा. एक छोटासा डीजेवाला ब्रेक आणि पुन्हा परतू मैदानावरती. 1 मिनिट लेट आहात रावळे त्या गोष्टीकडे लक्ष सुद्धा.
पाहायला मिळतात. 18 बॉलचा खेळ बाकी आहे. 49 धावेची गरज. कौन बताता है समंदर को रास्ता नदी का, जिससे मंजिल का जुनू है वो कभी मशवरा नहीं लेते. या मॅच मध्ये देखील कोण काय सांगेल, कोण काय शिकवेल, त्यापेक्षा स्वतःला कसं लढायचं हे मैदानावरती टीमला सांगावं लागेल. कारण म्हटलं जातं ना की अगदी आयुष्यामध्ये काहीतरी आहे, कुछ तो बात होगी समंदर तेरे खारेपन में, वरना हर मीठी नदी तुझे गले लगाने लेती. इथे चाललाय वाऱ्यासोबत वार्तालाप. सुना है समंदर को आज बड़ा गुमान आया है. अरे सुना है समंदर को आज बड़ा गुमान आया है. उधर ही ले चलो कश्ती जहाँ एडवन के लिए राज तरे नाम का तूफा आज फिर एक बार लड़ने के लिए रावले के सामने लौट आया है. बिग 6. षटकारानं स्कोर 32. 17 मध्ये पाहिजे 49 पाहिजे होते, 43 पाहिजेत. हा पण मारलाय आणि तो पण चाललाय. जसा आला तसा पाठवलाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक सेकंड सिक्सर. ठोक दीजा. भाऊ वडापाव खात होता यार, उसको तो बख्श दो. खा बाबा, आरामात खा. रावळी टीमचे जयकांत शिखरे त्या ठिकाणी होते. टीम अडचणीत आहे. जयकांत म्हणतोय काही फरक पडत नाहीये, आधी पोटपूजा करून घेऊ. धावफलकावरती मस्तीचा भाग होता भावा, चुकून राग आला असेल. आणि काय यार, तू पण रिप्ले बार दाखवतोय. होता अक्सर होता. बरोबर आहे बाबा, झालाच पाहिजे. आधी पोटपूजा झालीच पाहिजे. 38 लॉस ऑफ 2. 38 ला 2. मस्ती मध्ये आहे ना, अगदी सामना कुस्तीमध्ये येऊन थांबलाय. हा आखाडा आता इकडे दंगल होणार. खून में तेरी मिठी, मुट्ठी में तेरा खून सुलतान. इनसाइड एज लक फॅक्टर ऑन. ओ व्हॉट अ स्टॉप. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. आशिष पाटीलच्या माध्यमातून 3 धावा वाचवल्यात. मोमेंट जो शिफ्ट झाला होता ना, तो आशिषनं पुन्हा एकदा खेचून आणलाय. टीमची टोटल धाव फलकावरती इथनं पाहिली तर स्कोर 39. 15 चेंडू 36 धावा. जर 3 बॉल मध्ये 6 आले ना, या ओव्हर्स मध्ये 19 बनतील. आणि जो प्रेशर होता ना 16च्या रिक्वायर रनरेटचा, तर पुन्हा खाली 14-15 वरती येताना आपल्याला पाहायला मिळेल. बॉल तयार. टार्गेट कुणाला केलाय तर सरसेनापती नील केणीला. आता चांगला टाकला बॉल, सरळ चालला एसटी रक्षकाच्या हातामध्ये. झाली आहे त्या ठिकाणी डॉट बॉलची समाप्ती. मुन्ना पठाण सरांना आपण पाहता अंपायरच्या भूमिकेत. टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव, वन ऑफ द लेजंड अंपायर. 70-70च्या अनेक बिग बॅश, अनेक मोठ्या स्पर्धा कव्हर करताना जेपी पॅनलच्या माध्यमातून आपण त्यांना पाहिलंय. बॅटिंग साईड DRS घेण्यात आलाय. काही क्षणात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. फेअर डिलिव्हरी. लाईन बिलॉंग्स टू अंपायर. आणि हा आला डॉट बॉल. नो मोर DRS. रिव्ह्यू लॉस्ट. टीमची टोटल 39 ला 2 बाद. 14 चेंडू 36 धावेची गरज. 14 बॉल 36. जाऊ दिलं होतं बॉलला, वल्लफ केलं, ते महागडं पडलं. आता शफल होऊन थांबलाय आणि काय मारलाय. सरळ चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आउट ऑफ द ग्राउंड, डाऊन द ग्राउंड मारलाय. आणि असा मारलाय की त्याच्यावरती रबर स्टॅम्प होता एडवनचा. आणि बॉल सीमारेषा बाहेर. एक खणखणीत दणदणीत षटकार. मॅच ऑन. तेरा चेंडू आणि आता रन्स करायच्या मैदानावरती 30. एडवन जे फाइट बॅक करते ना, एडवनकरांसाठी फक्त इतकंच. टूटने लगे हौसले तो बस ये याद रखना, टूटने लगे हौसले तो बस ये याद रखना कि बिना मेहनत के हासिल तख्त और ताज नहीं होता. अरे ढूंढ लेना अंधेरे भी मंजिल अपनी, क्योंकि जुगनू मेरे यार रोशनी का मोहताज नहीं होते. 37 आलेत. त्यामध्ये अजून ऍड होतील कमीत कमी 2. डीप मध्ये फिल्डर आणि 2 धावा झालेत पूर्ण.
नील केनीचा 2 ओव्हरचा स्पेल, 1 विकेट, 39 धावा, षटक संपली 3 धावा झाले 47. रिक्वायर रन रेट होतं 16-33 ला, ते आले 14 वरती, कारण या षटकामध्ये धावा खर्च झाले तब्बल 21. आणि समीकरण मैदानावरती उरलंय येणारे 12 बॉल आणि जिंकण्यासाठी धावा करायच्यात 28. 1 शॉट आहे का अंपर्स? चला ओके. म्हणजे समीकरण 12-29, म्हणजे मागच्या ओव्हरमध्ये 20 आलं. टायमर अगदी ऑन. अजूनही चौथं षटक सुरू होणं मैदानावरती बाकी आहे. 3.5 मिनिटं तुमच्याकडे शिल्लक आहेत. त्याच्या आतमध्ये हे षटक पूर्ण होणं गरजेचं आहे. त्याची देखील काळजी घ्या टीम. 311 श्री जागमाता रावळे, जागमातेच्या आशीर्वादानं हा संघ खेळताना आपल्याला आजवर नेहमी पाहायला मिळाला. बारिश की बूंदे भले ही छोटी हो, लेकिन उनका लगातार बरसना एक बड़ी नदियों का बहाव बन जाता है. ऐसे ही हमारे छोटे छोटे प्रयास यदि लगातार निश्चित हो तो जीवन में बड़ा परिवर्तन लाने में हम सक्षम रहते हैं. या मॅच मध्ये आता रावळे पलटवार करेल का? रावळेकडे देखील गोलंदाजीतलं शस्त्र आहे. अगदी मागची मॅच 13 रन्स डिफेंड करताना गोलंदाज आपण पाहिला होता नयन पाटील. आणि आता समीकरण मैदानावरती उरलंय येणारे 12 चेंडू 29 धावेची गरज आहे. अगदी तुफानी बॅटिंग राज आणि हार्दिकने केलेली फटकेबाजी आणि या 3 षटकारांच्या जोरावरती मॅच मध्ये मोमेंट ऑफ खेचून आणलाय. अजूनही मॅच बॅलन्स. जरी मृदल बाद झाला, जरी भाविक बाद झाला, हे दोन्ही बॅट्समन सध्या वेड होऊन आपल्या स्वप्नांच्या मागे एडवनच्या आधी धावतात. हा पहिला बॉल, बॅटची कडा घेऊन मागे चालला रुबिक कट, डायरेक्ट हिटचा प्रयत्न झालाय. ओव्हर थ्रो, बॅकअप थोडस लेट आलाय. बॉलच देखील तिकडे नाहीये. परत एकदा झालाय ओव्हर थ्रो. इकडे देखील अजून रन्स बनतील, कारण बॅट्समन फॉलो थ्रो मध्ये आहे. रनिंग बिटवीन द विकेट तो धावतोय. स्क्वेअर लेग अंपायर्स कडे आशापूर्ण नजरेनं पाहिलंय. पूर्ण होतील धावा या ठिकाणी 3 आणि धावफलक 3 ने पुढे चाललाय. टीमची टोटल पोहोचली आहे धावफलकावरती. आपण पाहताय 3 धावेच्या मदतीनं 49 धावा. सध्या फुल टसनच्या स्टँड मध्ये जयेश घरत, त्यानंतर बबलू, या सगळ्यांना मॅचचा आनंद घेताना तुम्ही त्या ठिकाणी पाहता. फुल टसनचा स्टँड देखील एकदम VIP आहे, जिकडे VIP माणसं मॅच पाहताना आपल्याला पाहायला मिळतात. 49 धावफलकावरती लागलेत. 11 मध्ये 26 बाकी आहेत. स्लो वन कमी गतीनं टाकला, लेंथला खेचला आणि बॉल देखील चाललाय खेळाडू कक्षाच्या भेटीला. आले धावा 4. व्हॉट अ शॉट इज दॅट. चौकार बाबा. रॅलिंग वरती जोर काढून काय, ते लोखंड नाही तुटणार. टीमची टोटल 4 ने पुढे चालली आहे. 53 धावा धावफलकावर. काय रंगली या मॅच. रंगला पाहिजे सामना. अजूनही मॅच ऑन आहे, अजूनही मॅच ऑन आहे. लास्ट नाईट तुकाराम मंगेला सर येतील त्यावेळी हे वाक्य तुम्हाला आवर्जून ऐकायला मिळेल. मॅच ऑन आहे, मॅच ऑन आहे. आता बॉल शिल्लक आहेत मैदानावरती. 10 आणि रन्स बाकी आहे 22. त्यामध्ये अजून काही कमी होतील की विकेट येईल. ओ कठीण आहे झेल. जजमेंट थोडस मिस झालाय. लास्ट मोमेंटला फिनिश चांगला झालाय. टीपला झेल. नयन पाटीलनं आली आहे विकेट. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. तर उद्या इन ऍक्शन तुम्हाला पाहायला मिळेल. टीम टेंभवली, मनीष पाटील, मोनिश पाटील, प्रतीक पाटील यांचा संघ इन ऍक्शन सध्या मॅचचा आनंद घेतोय. टेंभवलीचा मन्या शेठ, तर उद्या टेंभवलीचा बकासूर इन ऍक्शन तुम्हाला पाहायला मिळेल. तर सध्या मॅचचा आनंद घेतात टेंभवलीकर. शिवनेरी चषकाचा स्वागत आहे भावानं तुम्हा सर्वांचं.
कंटिन्यू सध्या टेनिस बॉल क्रिकेट विश्वात पूर्ण महाराष्ट्रात हॅशटॅग ट्रॉफी जर टॅली झाल्या तर आवर्जून नाव घेतलं जातं सध्या टिंबवली टीमचं 15 ट्रॉफीज सोबत सध्या ही टीम लीड करते आणि टिंबिवली देखील उद्या या मैदानावरती खेळ गोरसई खेळ जाई खेळतीये धाकटी डहाणू खेळतीये उद्या अनेक खरं तर पालघर त्या सोबतीनं ठाणे आणि रायगड 3 जिल्ह्यातील संघ खेळताना दिसतील. ऑन साइडला बॉल टप्पा पडला चालला डीप मध्ये विकेटला क्षेत्ररक्षक आहे. टाइम फिनिश झालाय. आता जी 20 मिनिटं होती ती पूर्ण झाली आहेत म्हणजे ज्यावेळी 5वं षटक सुरू होईल एक फिल्डर 30 सर्कलच्या आतमध्ये येईल. धावफलक एकने पुढे चालला 54. हे 2 बॉल अतिशय महत्वाचे आहेत. हे 2 बॉल अतिशय महत्वाचे आहेत. हा सामना कोणत्या वाटेला कुठल्या टीमच्या बाजूने जाणार त्याचं उत्तर देणार आहे हे 2 बॉल या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. कारण या 2 बॉल मध्ये कमीत कमी 5 आले मॅच बॅलन्स राहील. 4 पेक्षा कमी धावा येतात पारडं थोडंसं स्ट्रॉंग राहील ते म्हणजेच टीम 311 श्री जागमाता रावळे संघाचं. ओव्हर द विकेट बॅटच्या समोर होता आडव्या बॅटने खेचला प्रॉपरली कनेक्ट नव्हता झाला त्याच्यामुळे चालला मिड विकेटला सिंगल कंप्लीट झाली आहे. सेकंडचा कॉल ओ डेंजर एंडला खरं तर इकडे धोका पत्करलाय आणि डायरेक्ट हिट झालाय. हो झालाय फलंदाज बाद रन आउटच्या स्वरूपात अक्षय तरे बॅक टू डग आउट. थैंक यू डीजे. हार कर भी मुस्कुराना जिनकी पहचान है मैदान में लड़ना ही जिनका अरमान है. अरे जीत मिले ना मिले तो किस्मत का खेल है. खिलाड़ी तो दोनों दिलों के शेर है. ही मॅच अगदी 2 तगड्या टीम मध्ये तुम्हाला पाहायला मिळतीये. अगदी शिवनेरी चषक जिंकणं हे अनेक टीमचं स्वप्न असतं. मागचे 2 पर्व सातत्यानं ताही पॅकर्स पालघर या स्पर्धेमध्ये अधिराज्य गाजवतीये. सातपाटी चांगला खेळताना दिसला मागच्या सीझन मध्ये. बॉल तयार इथे फटका समोर. व्हॉट अ शॉट इज दॅट. स्ट्राईक का घेतली हे सांगताना सरळ या भगव्या झेंड्याला सलामी देणारा हा आलाय संघर्षाचा शंखनाद करणारा. एक खणखणीत दणदणीत षटकार. 61 झालेत बनवायचे 75 म्हणजे समीकरण बाकी आहे. येणारे 6 बॉल 14 धावेची गरज. ना कद बडा ना पद बडा मुसीबत में जो साथ खडा वही सबसे बडा. आणि राजतरेची बॅटिंग पाहिल्यानंतर आज सफाळेकर इतकंच म्हणतील राजतरेनं वक्त देखताय ना मुहूर्त देखताय वो तो बस अपने टीम एडवन की जरूरत देखता है. एकटा फाइट बॅक करतोय राजतरे. समीकरण 6 चेंडू 14 धावा. कुठेही जाऊ नका. टाइम फिनिश झाला अंपायर. आम्ही असे गेलो असे आलो तोपर्यंत जाऊया डीजे सुभाष सरांकडे. ऐकूया एक गाणं आणि पुन्हा परतू या मॅच मध्ये. एडवन विरुद्ध टीम रावळेच्या दरम्यान एक खतरनाक क्लोज एन्काउंटर सुरू आहे. थँक्यू डीजे. राजतरेच्या बॅटिंगच्या हायलाइट्स तुमच्या समोर आहेत. हर बार हार गया दिल को जीत के भी जीतना शायद तेरी किस्मत में नहीं था. अकेले भी बहुत लड़ा कभी कभी पर शायद किस्मत को कुछ और मंजूर था. आज 2 ओव्हरचा स्पेल खूप महागडा राहिला नील केणीचा आणि त्याच्या विरुद्ध राजतरेचं आक्रमण राहिलं. जिसे पाना था वो किसी और को हो गए. तरसते थे जिनके लिए वो तो किसी और के हो गए. आंसू बहाए जिसके लिए वो बिन मांगे तो लग गया. देखी थी जिसकी सारी उम्र भर उसे ते कोई और ले गया. मग ते क्रिकेट आहे. आयुष्यामध्ये प्रेम मिळेल की माहित नाही पण मैदानावरती लढाल तर विजय 100% मिळेल. कारण क्रिकेट अगदी संघर्ष करणाऱ्यांच्या प्रेमात पडतं. त्याचं ज्वलंत उदाहरण वर्ल्ड कप स्क्वॉड मध्ये जो येईल की नाही त्याची चर्चा पूर्ण भारत विश्वभर. टेनिस बॉल क्रिकेट प्रेमी असू दे किंवा लेदर बॉल क्रिकेट असू दे डोमेस्टिक ए डिव्हिजन बी डिव्हिजन सी डिव्हिजन आणि त्या सोबतीनं कॉन्ट्रॅक्ट बेसिक क्रिकेट असू दे कॉर्पोरेट क्रिकेट असू दे प्रत्येक घराघरात
गुजरात इंडियन फॅन्स मध्ये सुरू होती की संजू सॅमसनला संधी मिळेल का, मिळाली त्याला संधी. तदनंतर तो त्याच विश्वचषकाचा विराट कोहलीच्या सर्वाधिक धावेचा रेकॉर्ड ब्रेक करत अगदी त्या टुर्नामेंटचा मालिकावीर बनला. आणि राज तरेचे लास्ट त्यानं जे बॉल फेस केलेत, अगदी तुम्ही पाहता 8 त्यामध्ये षटकार मारलेत, एकट्यानं पट्ट्यानं 3 आणि संघर्षाची पराकाष्ठा करून गाठला नवा प्रवास. अरे पुन्हा पुन्हा इतिहास रचणं हा शिवनेरी चषकाचा विराथन गावाचा इतिहास. आणि या विराथनला सलाम देणार आज हे संघर्षमय क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतोय. टाइम फिनिश झालाय. चला वेळ जास्त जातो, गेम कंटिन्यू प्ले करा. 4 फिल्डर असतील 38 सर्कलच्या बाहेर. 6 चेंडू, गरज 14 धावेची. मागच्या मॅच मध्ये नयन पाटीलनं 13 थांबवले होते. काय रंगली आहे मॅच. जिंकण्यासाठी आहे ना रावळे आधी खूप काही हरावं लागतं, बरंच काही सोडून पण द्यावं लागतं. आणि जिंकल्यावर अजिंक्य राहण्यासाठी दररोज स्वतःला प्रत्येक क्षणाक्षणाला हरवावं लागतं. चला टीम रावळे गेम प्ले करा. 61 लॉस ऑफ 4, 61 ला 4. काय रंगली या मॅच. आणि मी म्हणालो ना एडवन जर 47 रॉकी ग्रुपच्या विरुद्ध बनवते, पुढच्या मॅच मध्ये 65 100% बनवेल. आता 61 तर पूर्ण झालेत, त्या 65 बनवायला फक्त 4 बाकी आहेत. आणि मॅच सुरू झाली काय म्हणालो एडवन हार मानणार नाही, पण 75 रनचेच मोठ्या वरच्या ज्या 10 रनचा डिफरंट आहे ना तो मॅचच्या जर तरला घुमवेल. आणि आता त्याच 10 रन्स बाकी आहेत. 6 बॉल 14 धावेची गरज. पहिला बॉल टप्पा पडलाय, वाईट यॉर्कर टाकायचा होता, लाईनच्या बाहेर आहे. अंपायर मुन्ना पठाण सरांचा इशारा आला, वाईट बॉल. ग्रेट अंपायरिंग, अतिशय कौतुकास्पद या ठिकाणी आज सगळे निर्णय आलेत. एक्स्ट्रा रन स्कोर पुढे चाललाय, समीकरण बदललाय. येणारे बॉल बाकी आहे 6, रन बाकी आहे 13. खरं तर आज ऑलरेडी टुर्नामेंट 1.5 तास उशिरा सुरू झाली आहे. कुठलाच आयोजक म्हणणार नाही की आज सुपर ओव्हर म्हणू दे, पण अगदी इथनं जे न्यूट्रल प्रेक्षक आहेत ना, जे आता ही मॅच बघायला थांबलेत, जे क्रिकेट वेड आहेत, ते म्हणत असतील भावा ही मॅच एक सुपर ओव्हर होऊन जाऊ द्या. 6 चेंडू 13 ची गरज. बॅटच्या समोर जाईल, ग्राउंडच्या बाहेर, डाऊन द ग्राउंड, चौकार. 4 धावा. पहिल्या टप्प्यावरती बॉल चाललाय सीमा पार. संघर्ष असा करा, हारला जिंकलात फरक काय पडतो, गर्जना तुमच्या नावाची झाली पाहिजे. आणि सध्या एडवनकर या मॅच मध्ये लढतायत आणि बॅटिंग आवडली असेल एडवनकर. 75चं चेस रावळे सारख्या टीमच्या विरुद्ध, तर एकदा आवाज जरूर झाला पाहिजे, बोला गणपती बाप्पा. खतरनाक फाईट कर दी टीम एडवन. नवीन खेळतोय 1 मध्ये 4, राजतरे बॅटिंग करतोय 8 मध्ये 26. मात्र अजूनही मॅच संपलेली नाहीये. मुकाबला अभी खत्म नहीं हुआ मेरे दोस्त. धूप अभी बाकी है, शाम रात अभी बाकी है. बीच मैदान के अंदर जागमाता रावले टीम नाम का ब्रांड अभी भी बाकी है. हारनं जेव्हा नाकासमोर येईल ना पाणी, त्यावेळी रावळेला पोहायला आवडतं. आणि इथे आता तो पलटवार टीम रावळे करेल का. बॉल शिल्लक आहेत 5. एक चांगला बॉल पुन्हा एकदा मुवमेंट खेचून आणू शकतो नयन पाटील. मनोज पाटील समोर त्यानं ते केलं होतं, डॉट बॉल टाकला होता. आता समोर नवीन आलाय डॉट बॉल. विकेट येईल का. स्टंपिंगच्या माध्यमातून यष्टी रक्षकाने केलंय काम. थर्ड अंपायर्स या पाहूयात कहाणीमध्ये काय घडलंय. ट्विस्ट येत आहे का. ज्या डॉट बॉलची चर्चा सुरू होती त्या डॉट बॉल सोबत विकेट आली आहे का. अगदी यष्टांवरती चालला बॉल, इन दी एअर आहे बॅट. OUT आउट की नॉट आउट त्याची चर्चा सुरू आहे. अंपायर्स को लगाना पडेगा चष्मा. चष्मा लगाओ ना भाई. अजूनही बेल्स फ्लाय नाही या बॅट वरती आहे. चला थोडस प्ले करूयात अजून. आता बॅट खाली आली आहे, बेल्स अजूनही स्टंप वरती आहे. LED बेल्स ट्रिप झाली आहे, पण जोपर्यंत फ्लाय होत नाही तोपर्यंत डिसिजन नॉट आउटच येणार. नॉट आउट आलाय म्हणजे इथे अजूनही फलंदाज मैदानावरती खेळ. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. 9 ची गरज. 4 चेंडू 9 धावा. व्हॉट अ मॅच. काय रंगलाय, काय रंगलाय सामना. रंगलाच पाहिजे, कारण हेच तर क्रिकेट पाहायला प्रत्येकाला आवडतं. अडून राहावं, धडपडावं, कसं सोडावं नशिबावरती, भर असावी कर्मावर आणि विश्वास विधी लिखितावरती. या मॅच मध्ये तो विश्वास भगवंतावरती आणि अभिमान आणि कौतुक स्वतःच्या मेहनतीवरती. आता बॅटच्या समोर फटका फसलाय, मोमेंटम शिफ्ट झालाय. म्हणून म्हणालो ना पाणी नाकावरती आलं ना मग रावळेकरांना पोहायला आवडतं. आता केलंय टीम रावळेनं कमबॅक. समीकरण उरलंय 3 चेंडू 9 धावेची गरज. नयन पाटील त्याच्या खात्यामध्ये आली आहे विकेट. हे क्रिकेट आहे, कधीही बदलतं.
चुकलं कुठे, नवीन चौकार आला त्यानंतर सिंगल घेऊन राज तरेला स्ट्राईक वरती आणायला हवं होतं. हेच क्रिकेट आहे, छोट्या छोट्या बेसिक छोट्या छोट्या मिस्टेक्स त्या महागड्या पडतात. पण जर प्रेक्षकांनो मॅच आवडली असेल ना, एकदा टाळ्या रावळे आणि एडवनच्या संघर्षासाठी नक्की बनतात. बॉल शिल्लक आहेत मैदानावरती, इथनं 3 रन्स बाकी आहेत या मॅच मध्ये, अजूनही इथनं 9. संघर्ष जितका कठोर असेल तितका विजय हा गौरवपूर्ण असतो. अर्थातच जितना कठिन आपका संघर्ष होगा जीत आपकी उतनी ही शानदार होगी. बर्थडे बॉय बॅटिंग ट्रॅक वरती आलाय. अगदी बर्थडेचा केक कट करायचा ना तर टीमला विजयाची भेट द्यावी लागेल. जर का इथनं एखादा डॉट बॉल नयन टाकला, बिना बर्थडे केक सेलिब्रेट करू शकते या ठिकाणी टीम. ती म्हणजेच अगदी श्री जागमाता त्रिशिलमन रावळे हा संघ मैदानावरती खेळतोय. 3 चेंडू 9 धावा. कुठेही जाऊ नका, जाऊयात ऑनगोईंग मॅच मध्ये. शिवनेरी चषक, प्रत्येक मॅच क्लोज टू क्लोज, नेट टू नेट, रफ अँड टफ झाली आहे. हा बॅटच्या समोर आणि स्ट्राईक रोटेशन झालंय, स्ट्राईक रोटेशन झालंय. नॉन स्ट्रायकर एंडला आली आहे विकेट आणि समीकरण उरलंय 2 चेंडू 9 धावा. थँक्यू डीजे. सगळ्या मित्रांसाठी हे सॉन्ग डेडिकेट होतं. यारा तेरी यारी को मैंने तो खुदा माना, याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना. 66 ला 6, 2 बॉल बाकी आहेत, रन्स बाकी आहे मैदानावरती 9. आयुष्यात जिंकलात ना तर मित्रांनो असं जिंका की जणू जिंकण्याची सवय आहे. आयुष्यात जिंकलात तर असं जिंका की जणू काही जिंकण्याची सवय आहे. आणि हारलात तर असं हारा की जिंकून जिंकून कंटाळा आलाय पण गंमत म्हणून हारलोय. बट आता ट्रेंड नवा आहे. अगदी प्रत्येकाला वाटतं की एक लाईन आफ्टर सेलिब्रेशन टाइम बनली पाहिजे. मोठमोठे गार केले गंमत मध्ये. या मॅच मध्ये सामना खतरनाक झालाय. गंमत नाही, इथे प्रत्येकाला माहिती आहे. अर्ध्या रात्री देखील घाम रावळेला फोडलाय एडवननं आणि एडवनला घाम फोडलाय आता एकट्या नयन पाटीलनं. कारण 4 ओव्हर पूर्णपणे मोमेंटम होता. 4 ओव्हर 1 बॉल, अगदी रन्स बनले होते ना 66. तदनंतरच्या मागच्या 3 बॉल मध्ये कोणती रन खर्च झालेली नाहीये आणि 2 विकेट्स देखील एडवननं गमावलेत. 1 रनआउट आणि 1 बॉलर्सच्या खात्यात ऍड झाली आहे. 2 चेंडू 9. बॅटच्या समोर कमीत कमी 2 झाल्या पाहिजे. इकडे 2 थांबवल्या देखील पाहिजे. ओ मिसफील्ड 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 मिसफील्ड. बॉल सीमा पार. आलाय 4. आता 4 फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहेत. पुढच्या बॉल वरती चौकार आला ना काळ्या शेट, मॅच सुपर ओव्हर. 1 मध्ये पाहिजे आता 5. एक गोष्ट तुम्हाला सांगेल, आज टेनिस बॉल क्रिकेट विश्वात महाराष्ट्राचा भारताचा बायकरमॅन म्हणून केतन म्हात्रेची ओळख आहे. स्वर्गीय रतनबुवा पाडली स्मृती चषकातली पहिली ड्रीम कार केतनला मिळाली. वाकळण विरुद्ध नागाव पहिला सामना 2 बॉल 10 ची गरज होती. असाच सेम चौकार लॉंग ऑनला सोडला. अवी भोईरनं 6 मारला आणि त्यानंतर त्याच टुर्नामेंट मध्ये स्विफ्ट डिझायर कारचा हकदार ठरला होता केतन म्हात्रे. अगदी एक छोट्या छोट्या मिस्टेक्स आहेत ना एखाद्या टीमला चॅम्पियन बनून जातात आणि इथे मैदानावरती आता ती संधी चालून आली आहे. जेवढं मोठं स्वप्न असेल तेवढा मोठा संघर्ष, जेवढा मोठा संघर्ष तेवढं मोठं यश. मी थांबतो, तुम्ही थांबू नका. मायक्रोफोन स्टॉप करूयात. होऊ द्या एकदा जोरदार टाळ्या एडवन आणि त्रिश जागमाता रावळेसाठी. 1 बॉल 5. ओ क्लोज ए कॉल, क्लोज ए कॉल, क्लोज ए कॉल. अंपायर्स कडे राईट्स आहेत. या पाहूयात एक्झॅक्टली आता घडलंय काय. वेट फॉर अंपायर डिसिजन. बॅटिंग साइड रिव्ह्यू फिनिश ऑलरेडी झालाय आणि हा फेअर बॉल आहे आणि आपण पाहूयात 1 बॉल 5 ची गरज. शेवटचा बॉल आला ठिकाणी डॉट आणि या ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. ओ आफ्टर फिनिश द मॅच शफल झाल्यानंतर सेकंड वाईड लाईट आहे का म्हणणं सर? ओके चला मग क्लिअर आहे, एकदम क्लिअर आहे. पुन्हा एकदा टाकूयात ऍक्शन रिप्ले आपण. ऑफस्टम्पच्या बाहेर इकडे जर पाय असेल
हो आहे ऑफ स्टिकच्या खूप बाहेर बॅट्समन आणि शफल वाईड आहे, त्याच्यामुळे सेकंड वाईड लाईन तिकडे ग्राह्य धरली जाईल आणि योग्य निर्णय होता तिकडे अंपायरचा. गुड डिसिजन फ्रॉम मुन्नाभाई MBBS नाही आहे पण मुन्नाभाई अगदी अंपायर म्हणून लाजवाब. चला जिंकल्या मॅच, अभिनंदन. मात्र रावळेकर, एकदा जर संघर्ष एडवनचा आवडला असेल ना, एक चांगला स्पोर्ट्समॅन स्पिरिट म्हणून टीम एडवनसाठी टाळ्या रावळे नक्की बनतात. या मॅचच्या मॅन ऑफ द मॅच कडे आपण जाऊयात. निहिल केणी 16 चेंडू 39 आणि